यायला जरा उशीर होणार आहे म्हणून, तिच्या घरात काहीतरी काम आहे म्हणून. बाहेरच्यांबद्दल नाही विचारत गा मी. घरातली करती धरती कुठे गेली? ती वय बसली असतील कुठे तर टंगळ मंगळ करत, नाहीतर त्या थोरलीची खातिरदारी करत. पर काय बी म्हणा ताईसाहेब, त्या थोरल्या ताईसाहेब घरात आल्यापासून म्हातारी लय हरकून आहे. तुला किती वेळा सांगितलं ग तिला थोरलं थोरलं म्हणत जाऊ नगस म्हणून? मला लय भ्या वाटते तिची. अगं तिला काय घाबरायचंय? गावाकडची एक ठेवून दिली का नाही, पाणी बी मागायचे नाही. अगो ताईसाहेब जरा हळू बोला, हे असलं वाईट वंगाळ विचार मनात बी आणू नका, लई मोठा घोळ होईल बघा. तसं बी साहेबांची मर्जी आहे तिच्यावर. आणि रानादा मुठीत आहे आणि गोदा कान सन्निधा ते लई कौतिक करतात बघा त्यांचं. आणि तुम्ही उद्या रागाच्या भरात येऊन उगा गावपणा करशिला आणि गोत्यात येशिला. उद्या जर तिने तुमची तक्रार केली झालंच म्हणून समजा. मग काय घरात न उचल बांगडी झालीच म्हणून समजा. जरा बेतानं बोला तिच्याशी. चंदा तुला आधीच सांगून ठेवतो, आमासनी कुणाचं बी ब्या धावायचं नाही, कुणाच्या पप्पाला बी घाबरत नाही आम्ही. मास्तरनीचं येगळं आहे ताईसाहेब. काय येगळंय? काही येगळं बिगळं नाही. आण बरं समोर आमच्या. नाही तिला आमचा इंगा दावला तर नाव बदल आमचं चंदे. बरं चल आता, कोण नाही इथं. वहिनी साहेब तुम्हाला काय पाहिजे होतं काय? नाश्ता. अहो नाश्ता नाश्ता करत जीव जायचा टाइम आला गोदाक्का. तयार आहे, बसा तुम्ही, वाढते. गोदाक्का आम्हाला नाश्ता दे की. ये लवकर आणा गोदाक्का. काय पव आहेत का दगड? फार वातड झाल्यात बघा गोदाक्का. गोदाक्का हे असलं खाऊन आमासनी मारण्या बिरण्याचा विचार आहे का काय तुमचा? नाही तसा असेल तर आत्ताच सांगा. कधी बनवल्यात हे पोव? अर्धा तास झाला असं. अर्धा तास? बाई एवढं शिळं पाक खायची तर आमासनी सवयच नाही बाई. ಏನಮ್ಮ ಹಿಂಗ ಅನ್ನ ವಾಯ ಮಾಡಬೇಡ್ದು. काय? ಹಿಂಗ ಅನ್ನ ವಾಯ ಮಾಡಬೇಡ್ದು. काय? अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणते ती. ಹೌದಮ್ಮ. मग खा तू खा. एक काम करा गोदाक्का, जातावर दळलेल्या पिठाचे घावणं करा नाश्ता. आत्ता अहो थोड्या वेळानं जेवणाची येळ होईल की. मग जेवणाला करा. ती राधा आणि शारदा नाहीत, घरात लय कामं पडल्यात, उद्या करून देते की. आत्ता करा. वहिनी साहेब तुम्ही जात्याला हात लावणार नाही. राधी आली की तिच्याकडनं दळून घेते आणि उद्या घावणं करून देते. वाल्या सायकल वाल्या बिरक लावल का, जाऊया डबल सीटर लांब 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 डबल शारा. आ आ काय पैलवान आज इकडे येणार नव्हता ना? अरे काय झालं पैलवान? अरे एवढं कसलं विचारत आहेसा? अरे ते परीक्षा आणि ते पेपर, तो मामलाच अवघड आहे बघ. अरे तू कशाला एवढं टेन्शन घेतलेस? ते पास नापाचं टेन्शन पोरं घेऊ द्यात की, तुला काय झालं एवढं? अरे त्याची काळजी नाही रे मला. पेपर तपासून अंजलीबाईंची मान लय अवघडली. उठता बसता कळ येते त्यांच्या मानेत. मग आता रे आता काय तर सोय करतो असं सांगून घरातून तर निघालोय बाहेर, पण काय करायचं ते समजणं झाले. हा पोरांचा लय ताप आहे बघ. काय राहणार किती आका मारले तुला? केवढं झालायस काय? आम्ही देवळासमोर खेळत होतो आणि तू आमच्या समोर न गेलास आणि लक्ष बी दिला नाहीस आमच्याकडं. हे बघ आता बी बोलणं झालंय आपल्या संग. काय झालं? ए तो काळजीत पडलाय, उगा त्याला ताप देऊ नका. आता कसलं काळजीत पडलाय? बहिणींची मान उघडल्या त्यामुळे आता पेपर तपासणी सगळी थांबल्या. तुम्ही सांगा बरं आता काय करायचं ते सांगा. राणादा तू तालमीत कशी मान मोडतेस तशी मोड की मग. ए येडाईस काय? राणा
उरलेली झेपल काय वहिनीसनी? आमच्या तात्याला आणलाय तसला मानाचा गोलपट्टा आणूया काय? ए येणायस काय? अशी मान सरळ समोर राहिल्यावर खाली पेपरला मार्क कसं देणार? दुसरं काहीतरी बघ. अरे तू लय शहाणा आहेस, तूच सांग की मग. हा राणादा, खाली बघून बघून मान दुखायला ना वहिनींची, मग त्यांना एक टेबल खुर्ची आणून दे. त्यांना नाही दुखणार बघ मान. त्यांना व्यवस्थित होईल काय मान? 100% राहणार. ए राणा, इथे एक टेबल आहे आणि वाड्यात एखादी खुर्ची मिळेलच की. अगं जात दळण्यात कसला आलाय आराम. राहू दे, मी करते. अहो खरंच नको, मी करते, तुम्ही फक्त माझ्या बरोबर बसा. लई लई गुणाची माझी ग पोर, संसाराला तिच्या कष्टाचा ग जोर. लाडाची ग लेक माझी काम करते खंडीभर, काळ जात बसते तिच्या माया मनभर. नांद नांद गले की नांदून कर नाव, तुझ्या भोवताली वसतो मायेचा ग गाव. अरे वा, गाणी बजावणी करत करत चाललंय की काम. गाणी नाही, ओव्या म्हणतोय. तेच ते. जाऊ बाई, राहू द्या, जमत नसेल तर आम्ही करतो. कोणाला काय काम सांगायचं हे गोदाकांना कळतच नाही बघा. राहू द्या, द्या इकडं. ताईसाहेब तुमचा हात मुरगाळलाय ना? वय ते बी हायच म्हणा. चंद एक काम कर, तू वर जात जा. म्या मला कसं जमल? गिळाय जमतय काय? अगं बाई, जाऊ बाईसनी जमत नाही तेव्हा तू कर जा. नाही नको, मला जमतंय. अहो तसं नव. अहो नाही, तुमचं पेपर तपासणीचं काम बी हाय नव. नाही नंतर ना मा म्हणजे आमसनीच वरडत्याल. त्यांना मी सांगते, एखादं काम मी हातात घेतलं की ते पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाही. आमचं बी तसंच आहे बघा. एकदा एक काम हातात घेतलं की ते पुरं झाल्याशिवाय जीवाला चैन नाही पडत आमच्या. अहो ताईसाहेब, तुम्ही कोणचं काम हातात घेतल्या? तुमचा हात पिरगळलाय ना? मुरगळलाय. हा नाही म्हणजे तरी मी सांगत असते, जे काम आपल्याला झेपत नाही ते काम करू नका सा. पण तुम्ही तर काय ऐकतच नाही. म्हणजे तुमचा हात मुरगाळलाय ना म्हणून म्हणलं. यांना काय झालं अचानक? त्या अशाच लहरी आहेत. तू नग लक्ष देऊस तिकडं. चल. नांद नांद ग पोरी, नांदून कर नाव. राणाजी, तुम्ही गेलात तरी काही हरकत नाही. नाही नको, मी उद्यापासून जातो. शेतातली कामं तितकीच महत्वाची आहेत. तुम्हाला अर्जंट मध्ये पेपर तपासून द्यायचे आहेत ना? पण मला काही लागलं ना तर मी तुम्हाला तसा फोन करेन. चालतंय की, येतो. एक मिनिट.